सातारा जिल्ह्यामध्ये मागील जून महिन्यामध्ये पूर्णपणे पावसाची उघडीप पाहायला मिळाली। पूर्णपणे या ठिकाणी पाऊस न झाल्यामुळं शेतकरी वर्ग चिंतेत असलेला पाहायला मिळाला। मात्र मागील 2 ते 3 दिवसापासून आपण पाहू शकता की खरं तर ग्रामीण भागामध्ये पेरणीला सुरुवात झालेली पाहायला मिळत आहे। काहीसा पाऊस जो आहे तो सध्या सातारा शहरासह ग्रामीण भागामध्ये पडताना पाहायला मिळत आहे। त्यामुळं शेतकरी वर्ग जो आहे तो खरं तर रिस्क घेऊनच ही पेरणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या या ठिकाणी सोयाबीनची पेरणी या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे आणि या पूर्ण परिसरामध्ये सध्या शेतकरी काहीसा पाऊस पडत असल्यामुळे शेतकरी जे आहेत ते आता पेरणी करत आहेत। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत। दादा, काय नेमकं आत्ताची परिस्थिती आहे? मागील 1 महिन्यापासून पाऊस नाही आहे, काय एकूणच सांगाल याविषयी? पाऊस बोला। पाऊस जरा कमी प्रमाणातच आहे, तरी आम्ही सोयाबीनची पेरणी रिक्स घेऊन केलेली आहे। आता इथनं पुढं काय पाऊस पडेल न पडेल तरी आम्ही पेरणी केलेली आहे। यामध्ये असं होऊ शकतं की जरा पाऊस नाही पडला तर दुबार पेरणी पण होऊ? हो, परत पेरणी करावं लागेल, कारण बियाचंही दर भरपूर वाढलेलं आहेत। कारण 110 रुपयाला बिया घेऊन आम्ही आणून पेरणी केलेली आहे, तरी परत समजा जर पाऊस उघडला तर परत पेरणी करावं लागेल। म्हणजे आता जरी ह्या क्षेत्राला साधारणतः किती खर्च आला असावा तुमच्यामध्ये, काय सांगा? साधारण तुम्हाला सांगतो 5,000 रुपये, म्हणजे बियाची थैली 3100 रुपयेपर्यंत त्या बियाची थैली आहे। खत आहे, औषध चोळायला आणलेलं आहे, असं मिळून 5-6 हजार रुपये खर्च आलेला आहे एकराला। हे अशाच पद्धतीनं आता सध्या मग बाकी पण क्षेत्रामध्ये तुम्ही पेरणी अशाच पद्धतीने करताय? हो, केलेलीच आहे। कालच्या दरम्यान आम्ही पेरणी चालू केलेली आहे। सध्या कुठली पिकं आता सध्या पेरणीच्या निमित्तानं घेतली जात आहेत सध्या त्या भागामध्ये? या भागामध्ये सोयाबीन, भुईमूग हाच पिकं घेतलेली जातात। नक्कीच, खरं तर सोयाबीन असेल किंवा भुईमुंग असेल, हे पेरणीच्या निमित्तानं आता सध्या शेतकरी वर्ग जो आहे तो आपलं पेरणी करताना या निमित्तानं पाहायला मिळतो आहे। त्यामुळं कुठंतरी ही रिस्कच म्हणावी लागेल, ही जी सध्या पेरणी होती ही रिस्कच म्हणावी लागेल। त्यामुळं पावसाची अपेक्षा ही शेतकऱ्यांमधून व्यक्त होताना पाहायला मिळते। कॅमेरामन आमिर शेखसह संतोष नलावडे, TV9 मराठी, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।